मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता एक अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक बातमी पुढे आली आहे। 1,500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये करण्याची जी घोषणा महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी प्रचार सभेदरम्यान केली होती, त्या घोषणेची पूर्तता तुर्तास करणे सरकारला शक्य नसल्याचे पुढे आले आहे। या धक्कादायक बातमीमुळे अनेक महिलांचं टेन्शन वाढलं आहे। सध्या राज्यभरातील प्रत्येक महिला जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे ती डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होती। आता आपल्या खात्यात 1,500 ऐवजी 2100 रुपये जमा होणार अशी आशा करत होती। पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हप्ता वाढ नक्की होणार याची खात्री लाडक्या बहिणीला होती। मात्र ह्या आशेला, ह्या विश्वासाला तडे जात असल्याचे चित्र पुढे येत आहे। सध्या तरी योजनेचा हप्ता 2100 रुपये करता येणार नाही, तो 1,500च राहणार अशी माहिती पुढे आली आहे। 1,500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होण्याकरिता लाडक्या बहिणींना काही महिने वाट पाहावी लागणार आहे। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे। मित्रांनो, आतापर्यंत 5 महिन्यांचे एकूण 7,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले। जेव्हा या योजनेबाबत घोषणा झाली होती तेव्हा महिलांनी तुफान प्रतिसाद दिला। तहसील कार्यालये, आपलं सरकार केंद्रे आणि अंगणवाड्यांमध्ये रांगा लावून त्यांनी फॉर्म भरले होते। जवळपास 2.5 कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी ठरल्या। गेल्या महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्या कारणाने वेळेअभावी 10 लाख महिला नोव्हेंबरच्या हप्त्यापासून वंचित राहिल्या होत्या। मित्रांनो, प्रचार सभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे 1,500 वरून 2100 रुपये करणार असल्याची घोषणा केली होती। महाविकास आघाडीने देखील आमचं सरकार सत्तेत आल्यास ही योजना बंद न करता लाडक्या बहिणींना आम्ही दरमहा 3,000 रुपयांचा हप्ता देऊ अशी ग्वाही दिली होती। आता महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानं लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1,500 ऐवजी 2100 रुपये मिळणार अशी आशा होती। मात्र आता लगेचच ह्या हप्त्यात वाढ होणार नसल्याची माहिती मिळाली आहे। याबाबत भाष्य करताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन आम्ही 100% पूर्ण करणार आहोत। योजनेच्या पैशांमध्ये 1500 वरून 2100 रुपये वाढ केली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल। पण कोणत्या महिन्यापासून वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। गेल्या वर्षी रक्षाबंधनाला ही योजना सुरू झाली, त्यानंतर पुढच्या भाऊबीजेला याची रक्कम 2100 रुपये होईल। या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे। मित्रांनो, मुनगंटीवार यांच्या ह्या वक्तव्याचा अर्थ हाच निघतो की लाडक्या बहिणींना वाढीव पैशांसाठी, वाढीव हप्त्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे। मित्रांनो, ह्याबाबत तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।